सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार म्हणजेच माझं गाव माझी माणसं ही भावना मनात ठेवून प्रत्येक गावागावाशी नातं जोडणारं आपलं माणूस। बारामती शहरातील काटेवाडी गावापासून त्यांच्या कार्याला खरी सुरुवात झाली। असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो। अगदी याचप्रमाणे महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी दादांसोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या वहिनी साहेब। कायमच सामाजिक आणि राजकीय पटलावर प्रसिद्ध असणाऱ्या पवार घराण्यातील असूनही वहिनींनी प्रसिद्धीपासून दूर राहत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलंय। ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, पर्यावरण, जलसंधारण, महिला बचत गट या सर्व कार्यांमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे। वहिनींच्या कार्याची पद्धत हीच की जे काम करायचं ते कुणाला दाखवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी नाही, तर आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी ते करायचं। आणि म्हणूनच वहिनींचं कार्य गल्लीपर्यंतच मर्यादित न राहता राज्यात आणि देशात गौरवलं गेलं। बारामतीकरांनो, म्हणूनच विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या या नेतृत्वाला आपल्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे। आपलं वर्तमान ज्यांनी विकसनशील केलं त्यांच्याच हाती जर भविष्य दिलं तर तेही विकसित असणार हे निश्चित। आज निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या आपल्या सुनेत्रा वहिनींनी केलेल्या याच कार्याचं कौतुक अगदी सर्वसामान्य जनतेपासून ते महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेल्या पुरस्कारापर्यंत झालंय। समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देत जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी कार्य केलंय आणि हीच खरी आपल्या वहिनींची ओळख आहे। आनंदात तर कुणीही साथ देतं, पण सर्वसामान्यांच्या दुःखात त्यांचा आधार बनून त्यांना साथ देणाऱ्या आपल्या सुनेत्रा वहिनी सर्वसामान्यांचा आवाज आहेत। आजपर्यंत गेली 25 वर्ष कार्य करत असलेल्या ग्राम स्वच्छता, पर्यावरण, महिला सबलीकरण, सुदृढ आरोग्य, जलसंधारण आणि बारामती हायटेक टेक्सटाईलच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय। दादा म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच दादांचं कुटुंब हे दादांचं तत्व वहिनींनी देखील पवारांच्या उमरातील माप ओलांडल्यापासून तर आजपर्यंत तंतोतंत जपलंय। या बारामतीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वहिनी तळमळीनं आपुलकीनं काम करतायत। त्यात ना नावाचा ध्यास ना प्रसिद्धीची हाव, अशा या मायेचा आधार असलेल्या आपल्या सुनेत्रा वहिनी आज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आपल्यासाठी उभ्या आहेत। एका आईप्रमाणे आपल्या माणसांची काळजी घेणाऱ्या वहिनींनी हे आपल्या कार्यातून नेहमी करून दाखवलंय। आता वेळ आपली आहे, आपल्यालाही वहिनींना साथ देत करून दाखवायचंय। चला तर मग आपल्यासाठी आपल्या वहिनींसोबत उभे राहूया।